Good afternoon to everyone. In the previous lecture, we have started the topic orthographics of projections. In that, we have seen all the basic concept related to the orthographic projection, starting from the plane, principal planes, then how to imagine the object, how to solve that that part we have discussed in the previous lecture. Now today again, yesterday I had given one homework for the practice. So I have received the answer of many student. Okay, I have checked each and every answer. So very good. You people have started very nicely. There's no any mistake I found in that solutions. Okay. So let us keep the same enthusiasm in practicing the upcoming examples on orthographic projections. So whatever the enthusiasm in the practicing the examples in the solid, we will continue the same in the orthographics also. Okay. So, is it required to solve this example, what I presented in front of you? No, sir. Boys, is it required? No, sir. Okay. But I will means give the how to actually solve it. Okay. Yes, काल आपण जे बघितलं त्यामध्ये जे पीपीटी मध्ये जे मेथड होते त्याप्रमाणे आपण सॉल्व्ह केलं, पण ऍक्च्युली अजून कसं इझियर करता येईल त्या पद्धतीने आपण आय विल शो यू हाऊ टू ड्रॉ इट ऍक्च्युली. ओके. तर सिम्पली पहिला सुरुवातीला ऑब्जेक्ट दिल्यानंतर त्याचा व्ह्यूज कुठल्या क्वाड्रंटमध्ये येतात बघायचं. ओके, फ्रंट व्ह्यू कुठल्या क्वाड्रंटमध्ये, सेकंड टॉप व्ह्यू कुठल्या क्वाड्रंटमध्ये आणि साइड व्ह्यू कुठल्या क्वाड्रंटमध्ये, ते तुम्हाला पहिलं क्लिअर व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर मग पुढची स्टेप आहे की फाइंड आउट दी मॅक्झिमम लेंथ, हाईट आणि विड्थ. जो काही ऑब्जेक्ट तुम्हाला दिलेला असेल त्या ऑब्जेक्टची मॅक्झिमम लेंथ, हाईट आणि विड्थ फाइंड आउट करायची. ओके. त्याच्यानंतर तिसरी जी स्टेप आहे त्यामध्ये स्टार्ट करत असताना म्हणजे पहिला बॉक्स करा, फ्रंट व्ह्यू बॉक्स, टॉप व्ह्यू बॉक्स आणि साइड व्ह्यू बॉक्स. हे बॉक्स केल्यानंतर एक तुम्हाला आयडिया येईल की जे काही बॉक्स आहे, जी काही बाउंड्री लाईन, त्याच्यामध्येच आपल्याला व्ह्यूज फिट करायचे आहेत. ओके. त्याच्या बाहेर चाललं की म्हणायचं की आपलं आन्सर रॉंग आहे. ओके. तर आपण थोडक्यात हा जो ऑब्जेक्ट तुम्हाला समोर दिसतोय त्या ऑब्जेक्टसाठी आपण डायमेन्शन्स दिली होती का? No, sir. तुम्हाला अज्युम करा म्हटलं होतं मी, हे की नाही. तर मी आता अज्युम तर मी आता डायमेन्शन्स काही मी अज्युम करतो या ठिकाणी. लेट अस से this is 60 mm, this is also 60 mm, height is 60, this is width 60 mm, then this is 20 mm, this is 20 mm, again this is also 20 mm, this is also 20 mm. ओके. आता हा जो ऑब्जेक्ट दिलाय याच्यामध्ये फ्रंट व्ह्यूचे डिरेक्शन राईट न बघायचं आहे की नाही. फ्रंट व्ह्यू हा राईट न डिरेक्शन दिले आहे तुम्हाला. मग सो हू विल टेल द फ्रंट व्ह्यू विल कम इन विच क्वाड्रंट? फ्रंट व्ह्यू कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार? दिस इज फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. Second quadrant. Front view will come in second quadrant. Top view will come in which quadrant? Third quadrant. Third. And side view? Fourth quadrant. No, side will come in First. first quadrant. Okay. So as you are looking from the right direction for the front view, so you will get which side view? Left hand side view or right hand side view? Left hand side. Left hand side view. कारण तुम्ही front view ला बघता आणि right न बघताय. सो अपोजिट तुम्हाला मिळेल लेफ्ट हँड साइड व्ह्यू. जेव्हा तुम्ही फ्रंट व्ह्यू ला लेफ्ट साइड न बघाल त्यावेळेस तुम्हाला राईट हँड साइड व्ह्यू मिळेल. ओके. आता मी सांगितल्याप्रमाणे पहिला काय करायचं, when you start the solution, draw a horizontal axis
XX बघा आपण सोल्युशन स्टार्ट करताना कसं केलं पाहिजे, पहिलं हॉरिझॉन्टल ऍक्सिस काढा XX, then vertical axis YY at the center, YY, त्याच्यानंतर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स काढायच्या. ओके, कशा काढायच्या बघा, वाय व्हर्टिकल ऍक्सिस पासून 10 mm लेफ्टला मार्क करायचं, 10 mm राईटला, अशा 2 व्हर्टिकल लाईन्स काढून घ्यायच्या. फेंट व्हर्टिकल लाईन्स काढून घ्यायच्या. व्हर्टिकल ऍक्सिस पासून 10 mm लेफ्ट, 10 mm राईट, अशा 2 व्हर्टिकल लाईन्स काढून घ्यायच्या. सिमिलरली हॉरिझॉन्टल ऍक्सिस पासून वरती 10 mm आणि लोअर साइडला 10 mm. ओके, अशा फेंट लाईन्स काढून घ्यायच्या. ऍक्सिस पासून 10 mm लेफ्ट, 10 mm राईट, ऍक्सिस पासून अबव 10 mm, बिलो 10 mm. Then write down the maximum length, that is L max. What is L of the object? L max किती असणार आहे? 6. Length of object is 60. Maximum length we should note it. Maximum length. Then what is width? 60. Width is 60. See, length ला perpendicular जे असेल ते width असणार आहे. See, आता इकडे फ्रंट व्ह्यू आहे, तुम्ही फ्रंट व्ह्यू न राईटला बघता, राईट डायरेक्शन फ्रंट व्ह्यूला बघताय, तर इकडे काय असणार, त्याची width असणार आहे. This is the total height. Now width is 60. Then height 60. also 60. Once you note the maximum length, width and height, so prepare the box for the front view, top view and side view. पहिला तर फ्रंट व्ह्यूचा बॉक्स करूया. त्यासाठी यू हॅव टू रिमेंबर फॉलोइंग दिस डायमेन्शन्स. ज्यावेळेस तुम्ही फ्रंट व्ह्यू काढणार त्यावेळेस कुठले डायमेन्शन बघायचे बघा, लेंथ इंटू हाईट. ज्यावेळेस तुम्हाला फ्रंट व्ह्यू काढायचं असेल त्यावेळेस ऑब्जेक्टचे कुठले डायमेन्शन बघायचे, लेंथ आणि हाईट ऑब्जेक्टचे बघायचे. ज्यावेळेस तुम्हाला टॉप व्ह्यू काढायचं असेल त्यावेळेस कुठले डायमेन्शन बघायचे, लेंथ अँड विड्थ, लेंथ इंटू विड्थ. ज्यावेळेस तुम्हाला साइड व्ह्यू काढायचं असेल त्यावेळेस कुठले डायमेन्शन बघणार, Height and width. करेक्ट, विड्थ अँड हाईट. ओके, ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही एकदा ऑब्जेक्ट रीड केला, इमॅजिनेशन झालं की फ्रंट व्ह्यूला काय येणार, टॉप व्ह्यूला काय येणार, साइड व्ह्यूला काय येणार, त्याच्यानंतर हे सर्व डायमेन्शन नोट करून घ्यायचे, मॅक्झिमम लेंथ, विड्थ आणि हाईट. आणि मग काय करायचं, सुरुवात करायची बॉक्स करायला. पहिला फ्रंट व्ह्यू बॉक्स करायचा, नंतर टॉप व्ह्यूचा बॉक्स, नंतर साइड व्ह्यूचा बॉक्स. आता पहिला आपण फ्रंट व्ह्यू बॉक्स तयार करूया, लेंथ आणि हाईट. तर लेंथ 60 आहे. ओके, तेव्हा मी पहिला फ्रंट व्ह्यूचा बॉक्स तयार करतो. इथून स्टार्ट करणार ना. Yes. लेंथ, दिस इज द लेंथ. ओके, त्याच्यानंतर हाईट किती आहे, 60 mm. हाईट 60 mm मोजणार. परत लेंथ as it is 60 mm. This is the front view box. You can close it. आता हे बॉक्स करताना एकदम फेंट काढायचं, डार्क काढायचं नाही. मग आता फ्रंट व्ह्यूचा बॉक्स झाला की हा फ्रंट व्ह्यूचा बॉक्स काय करायचा, टॉप व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करायचा. प्रोजेक्ट इन दी टॉप व्ह्यू. थोडस ऍक्सिस लाईन एक्सटेंड करतो. ओके, मग आता टॉप व्ह्यूचा बॉक्स करताना काय डायमेन्शन आहे, लेंथ आणि विड्थ. तर लेंथ तर मिळाली ऑलरेडी तुम्हाला. दिस इज द लेंथ ऍज इट इज. जी फ्रंट व्ह्यू मध्ये लेंथ आहे तेच तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये लेंथ असणार आहे. तर लेंथला परपेंडिक्युलर विड्थ, व्हॉट ऑफ द विड्थ इज 60 mm. सो मेजर विड्थ 60 mm.
and complete this box. ओके, बघा फ्रंट व्ह्यू बॉक्स झाला, टॉप व्ह्यू बॉक्स झाला, 60x60, 60x60. आता साइड व्ह्यूचा बॉक्स करायचा. तर काय करायचं, ओरिजिन पासून, हा जो ओरिजिन आहे ऍक्सिसचा ओरिजिन, एक्स आणि वाय ऍक्सिस, त्याचा ओरिजिन पासून आपल्याला 45 डिग्री लाईन काढायची असते. पण एक प्लस पॉइंट काय झाला की तुम्ही ज्या लाईन्स काढलेत 10 mm 10 mm च्या, त्याच्यामुळे डायरेक्टली तुम्ही हा ओरिजिन पासून इथून पास करू शकता लाईन नाही. Yes, sir. इथून जर पास केला तुम्ही लाईन तर डायरेक्ट अँगल 45 डिग्री होणार आहे. होणार की नाही होणार? Yes, sir. कारण हाच स्क्वेअर तयार झाला, मग बरोबर ह्या ओरिजिन पासून जर इथून ह्याच्या डायगोनल पॉइंट पासून जर पास केला स्क्वेअरच्या इंटरसेक्शन पॉइंट पासून, तर तुम्हाला सेपरेट 45 डिग्री अँगल लाईन मोजायची गरज नाही पडणार. ओके, नाउ प्रोजेक्ट दिस टॉप व्ह्यू इन द साइड व्ह्यू. Then project front view. Okay, now you can show this. Is it required to measure 60-60 here? Height, width? Not required, कारण हा मॅचिंग आला ना. फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यूचा जो काही मॅचिंग आहे ते साइड व्ह्यू मध्ये मिळणार, लक्षात ठेवा. इट इज अ मॅचिंग व्ह्यू. Front view point and top view points are get matched in the side view. Okay, once you prepare the box, it is very simple to draw the views in the respective box. बघा आता सोप पडते एकदम कसं. आता स्टार्ट करताना कुठून चालू करायचा प्रश्न पडतो, तर काय करायचं बघा. फ्रंट व्ह्यूचा पोर्शन आपला क्लिअर झाला एवढं दिसतोय, तर तुम्ही लेफ्ट कॉर्नर पासून स्टार्ट करा बॉटमच्या, नसेल तर राईट कॉर्नर पासून करा किंवा टॉप कॉर्नर पासून करा. ओके, इट इज अप टू यू, इट इज युअर चॉईस. ओके, none of, suppose if we start from the left bottom corner, so we have to move this towards right. किती distance move करायचं आहे? 60 mm. 60 distance move करायचं right ला. Then move upward how much distance? 60 mm. Then move towards left how much distance? 20 mm. 20 mm. किती? 20 mm. Yes, sir. 20 mm. Then come at the downside how much distance? 20 mm. 20 mm. Then to the left 20. again it is 20. Next again 20, no? Yes, sir. Then again 20 mm left. Is it coming like this? Yes, sir. Then close this one. झाला फ्रंट व्ह्यू. पण हा पोर्शन पण दिसतोय ना एल शेपचा पुढचा, मग तो काढला पाहिजे. मग बघा ना, हा जो पॉइंट आहे इथं ओव्हरलॅप झाला आणि हे व्हर्टिकल लाईन्स काढणार तुम्ही. मग इथून मग व्हर्टिकल लाईन किती डिस्टन्स मोजायचं, किती डिस्टन्स वरती? 40. बघा खालचं हे 20 आहे, 40. टोटल 60 आहे, मग राहिलेला 40 राहिला. मग हे टोटल ऍक्च्युअली 40 आहे ना. देन इट इज मुव्हिंग टुवर्ड्स राईट. किती डिस्टन्स असणार आहे मग एवढं? 40. 40, कारण हे इकडचं 20 आहे. 60 minus 20 40. झालं फ्रंट व्ह्यू कम्प्लीट. एकदा फ्रंट व्ह्यू कम्प्लीट झाला की बरेचपैकी काम आपलं सोपं होत जाते. फ्रंट व्ह्यूचा प्रत्येक पॉइंट टॉप व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करा आणि साइड व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करा.
each and every point must be projected in the top view, from the front view towards the top view and side view. ओके, बघा आता टॉप व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट केलं आणि साइड व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट केलेला आहे. आता बघूया, आता टॉप व्ह्यू काढत असताना आता तुम्हाला हा वरचा पोर्शन दिसतोय ग्रीन, ओके, प्लस हे दोन सरफेसेस दिसत आहेत. आता सुरुवात कुठून करणार, या पॉइंट पासून करू शकता किंवा इकडून करू शकता. आय थिंक लेफ्ट पासून सोपं पडेल आहे की नाही. Yes, sir. सो स्टार्ट फ्रॉम हियर. किती डिस्टन्स जायचं आहे तिकडं, 60 mm. 60. देन इकडं विड्थचं डायमेन्शन किती आहे, 60 mm. विड्थ 60 mm. परत इकडं लेंथ किती यायची, परत 20 mm. बघा ऑडी फ्रंट मध्ये तुम्ही 20 मेंटेन केलंच आहे, परत रिपीट मोजायची गरज लागत नाही. 20 च ऑडी. परत काय झालेलं आहे, पुढं चाललेलं आहे, किती जायचं पुढं, 20 mm. 20 जायचं पुढं. ओके, देन मूव टुवर्ड्स लेफ्ट, किती, 40 mm ना, Yes, sir. हे 40 झालं. देन यू कॅन क्लोज. बघा आला एल शेप वरचा. त्यानंतर मग हे दोन सरफेसेस राईट, याच्यामध्ये लाईन आहे, हे इथे बरोबर मॅच होऊन जाईल. देन यू कॅन क्लोज दिस, हे पण क्लोज होऊन जाईल. असं येतं ना. Yes, sir. Sir, ते वरतून 20 मोजलं तर चालतं का? कशातून, ते X च्या खाली जो पॉइंट आहे का, तो खाली 20 मोजला आणि नंतर खाली काढलं तर चालतं? एक्स पासून डिस्टन्स म्हणताय का? नाही सर, X खाली ते लोकसचा पॉइंट आहे ना, तिथून खाली 20 घेऊन. असं म्हणजे खाली म्हणता इकडं ना, मग इथं तुम्हाला असं घ्यायला लागेल, ही 20 मोज चालतं ना. हा, असं 20 मोजायचं, परत तुम्ही इकडे राईटला 40 जायचं, परत थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की हे 20 घ्यायचं, परत इकडे 40, परत हे 40, असं का 20, सॉरी 20, परत हे 20 आणि परत हे Yes, complete. चालेल ना. इथून तुम्ही असं जाणार आहे ना, हा पाथ तुमचा असणार आहे, हा पाथ असणार तुमचा, चालेल ना. ओके, अशा पद्धतीने साइड व्ह्यू तुम्ही टॉप व्ह्यू कम्प्लीट करू शकता. नाउ कम्प्लीट द साइड व्ह्यू. आता मग जे टॉप व्ह्यू मध्ये नवीन पॉइंट्स आहेत ते पण प्रोजेक्ट करून घ्या. ओके, आता साइड व्ह्यू बघा. साइड व्ह्यू तुम्हाला एल शेप दिसतोय. मग तुम्ही स्टार्ट करताना एकदम टॉप न करा किंवा बॉटम पासून करू शकता. कुठून करणार आहे तुम्हाला सोपं पडेल, राईटचा बॉटम पॉइंट का कुठला, टॉपचा लेफ्ट पॉइंट, कुठून स्टार्ट करू शकता. यू कॅन स्टार्ट इट फ्रॉम आयदर ऑफ द पॉइंट, आयदर राईट बॉटम पॉइंट और टॉप लेफ्ट पॉइंट. सो आय विल फॉलो राईट बॉटम पॉइंट. सो राईट बॉटम पॉइंट पासून लेफ्टला 60 mm, 60 mm मोजणार मी इकडे. देन अपवर्ड बाय 60 mm. Then this is how much? किती आहे, 40 ना. yes, 20. हे 40 आहे ना ऑडी, पण कारण टॉफी मध्ये आपण जे डिस्काउंट घेतलेलं आहे 40 झाले, म्हणजे बाय डिफॉल्ट तुम्ही मोजलं काय किंवा न मोजलं तर काही फरक पडत नाही. इट विल रिमेन 40 ओनली. देन यू हॅव टू कम डाऊन, हाऊ मच डिस्टन्स, 40. again 40 distance.
you come down 40 distance. Okay, then move towards right. How much distance? 20 mm. 27. हा जो गॅप आहे 20. Then close. बघा पहिला एल शेप झाला आपला. त्यानंतर हा सरफेस आणि हा सरफेस दिसतो. ते कुठे असणार आहेत? इथं असणार ना. हा पहिला सरफेस असणार आहे. दिस इज वन. त्यानंतर हा सरफेस 4 झालं. इज इट डिफिकल्ट? आहे का अवघड काय? आता याचा डायमेन्शन्स द्यायचे बघा कसे. घेऊ डायमेन्शन्स. आता डायमेन्शन देताना काय करायचं बघा. यू कॅन फॉलो दिस प्रॅक्टिस. प्रोजेक्शन हे जे काय आता फ्रंट व्ह्यूला ज्यावेळी डायमेन्शन देणार त्यावेळेस तुम्ही लेंथ आणि हाईट दाखवायची. टॉप व्ह्यूला डायमेन्शन देताना लेंथ आणि विड्थ दाखवा. साइड व्ह्यू डायमेन्शन देताना विड्थ आणि हाईट दाखवा. ओके, मी सुरुवातीला फ्रंट व्ह्यूचे डायमेन्शन दाखवतो, लेंथ आणि हाईट. So here length I will show. Simply project this. Projection must be faint. Show the arrows. Okay, then dimension must be given above the arrow line. Arrow line च्या वरती डायमेन्शन द्यायचं आणि सेंटरला बरोबर डायमेन्शन मेन्शन करायचं. arrowच्या वरती सेंटरला 60 mm. ओके, त्याच्यानंतर आता हाईट इथे दाखवू शकता तुम्ही. टेक प्रोजेक्शन्स. आता डायमेन्शन इथं देत असताना काय करायचं बघा. ह्याला पॅरल द्यायचं आहे arrowच्या वरती आणि पॅरल टू दिस arrow. तर मला देता येणार नाही, तुम्हाला ते देता येईल. सो इट इज 20 mm. Okay, this much dimension are sufficient in the front view. आता तुम्हाला टॉप व्ह्यू डायमेन्शन द्यायचे आहेत, लेंथ आणि विड्थ. So let us give the width. Take the projections first of all. So what is the width? 60 mm. So above the arrow you can mention the width is 60 mm. आता ही width 60 दाखवताना असं नाही दाखवायचं, हे बरोबर arrowच्या वरती. Then you can show the side view dimensions. Again you can show some here how much this dimension. You can project this. हे किती आहे? 40 mm. 40 mm. You can show this also, no problem. आता डायमेन्शन देताना असं काय नाही की यू कॅन गिव्ह मॅक्झिमम डायमेन्शन्स. फक्त डायमेन्शन हे व्ह्यू मध्ये द्यायचे नाहीत, व्ह्यूच्या बाहेर असले पाहिजे. मॅक्झिमम जेवढे देता येईल तेवढे द्यायचे. फक्त आती पण द्यायचं नाही की ते खराब दिसेल, असं घाण दिसेल. 40 mm. म्हणजे प्रत्येक पोर्शन हा कुठल्या ना कुठल्या व्ह्यू मध्ये ते कव्हर व्हायला पाहिजे डायमेन्शन. म्हणजे ते आपण म्हणतो ना ग्राफिक्स इज अ लँग्वेज ऑफ इंजिनियर, तर त्याच्यामध्ये प्रत्येक व्ह्यू मध्ये तुम्हाला डायमेन्शन रीड करता आलं पाहिजे. डायमेन्शन समजले पाहिजे, कुठल्याची लेंथ किती आहे, हाईट किती आहे, विड्थ किती आहे.
आता मी इकडे साइड व्ह्यू मध्ये डायमेन्शन देतो. You can give dimension for this portion. How much this is? Is it 40 mm? 20. Or 20? It's 40, no? Yes, sir. 40. It's 40. This is 20 actually. अजून राहिलेला भाग आहे तो. ओके. आता मला इकडे स्पेस नाही त्यामुळे मी काय डायमेन्शन देणार नाही, पण तुम्ही देऊ शकता. याला असं डायमेन्शन इकडे घ्या. इथून असं इकडे पुढे एक्सटेंड करून यू कॅन गिव्ह डायमेन्शन्स. No, sir. ते 20 mm येते ना. बॉटमचं ना? हा, तुम्ही ऑर्डर दिलेलं आहे. वरती 40. सर ते 20 येते सर. 20 कसं येईल हो? सर इकडे प्रोजेक्शन आपण 20 mm पासून घेतले ना, ते 20 येणार ना वरती. साइड व्ह्यू मध्ये साइड व्ह्यू ला सर वरती 20 येते. मला सांगा ही किती आहे? 20. हाऊ कम 20? हे टोटल 60. सर 40 येते. 40 येते. हे 40च आहे हो. हे 40 आहे ऍक्च्युअली. हे पण 40च आहे. हे पण 40च आहे, लक्षात ठेवा. सर ते ओव्हरलॅप झाल्यामुळे कन्फ्युजन होतं. हा, हे एवढं 40च आहे. ठीक आहे, त्यामुळे हे 40 येणार आहे. आणि एवढं हे डायमेन्शन तुम्ही मार्क करू शकता. This is how much? 20 mm, no? 20. हॅलो सर. हा, बोला. सर ते 40 mm नाही समज. हे बघा, हे टोटल हाईट विड्थ किती आहे? 60. 60 आहे ना. मग हे किती आहे? एवढी प्लेट. त्या प्लेटची विड्थ किती आहे? ग्रीन दाखवलं. 40 कसे हो? 20 ना. दिले ना 20. हे असं 20 आणि असं 20 आहे ना ते. येस सर. हे 20 असेल, त्यात हे 20 आणि टोटल 60. तर 60 मायनस 20 किती राहिला मग? 40 राहणार ना. 40 येते. हा, म्हणजे हा जो एल शेप तुमचा आलेला आहे त्याच्यामध्ये ही एवढं 40 आहे. त्याची डेप्थ 40 आहे, एवढी इथपर्यंत. नंतर मग राईटला 20 mm. ओके. सो लाईक दिस यू कॅन कम्प्लीट द व्ह्यू. म्हणजे कुठला जर ऑब्जेक्ट दिला तर सोल्युशन अशा पद्धतीने ड्रॉ करायचं, लक्षात ठेवा. फक्त चेंज काय करतील, तुम्हाला फ्रंट व्ह्यूची डिरेक्शन चेंज करतील. लेफ्ट हँड साइडनं फ्रंट व्ह्यू देतील. त्यावेळेस काय होणार, हा फ्रंट व्ह्यू तुम्ही फर्स्ट मध्ये येणार, टॉप व्ह्यू फोर्थ मध्ये येणार आणि साइड व्ह्यू सेकंड मध्ये येणार. प्रोसेस सेम आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इन्क्लाइन लाईन परत तुम्ही इकडे काढणार थर्ड क्वाड्रंट मध्ये. गेटिंग माय पॉइंट? इन्क्लाइन लाईन कुठे येणार? थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार, 45 डिग्री. गॉट इट बॉयज? मुलामध्ये समजलं का कसं करायचं ते? येस सर. Okay. Now we'll move to the next example. If those who are not completed the solution, please they can take the screenshot of this answer. Answer the screenshot gya, and you can complete later. सर टेस्टचे मार्क. टेस्टचे मार्क मी सेपरेट केलं नाही आणि बी कंबाईन असले, उद्या देतो तुम्हाला. हा, तो जो क्वेश्चन कोणतरी विचारला होता ना, इलिप्सचा क्वेश्चन. आय हॅव डिस्कस इन आवर ग्राफिक्स टीम. ऍक्च्युअली जर तुम्ही ऑक्झिलरी व्ह्यू जर चेक केला,
ऑक्झिलरी व्ह्यू मध्ये ती इलिप्स येते, पण आपण नॉर्मली ज्यावेळेस प्रिन्सिपल प्लेनचा विचार करेल ना, प्रिन्सिपल प्लेन म्हणजे HPVP, त्यावेळेस ते कंपल्सरी टॉप मध्ये इन्क्लाइन एज येणार आहे. सो वेन यू कन्सिडर ऑक्झिलरी व्ह्यू, ओके, ऍट दॅट टाइम इट विल बी इलिप्स. कारण त्यामध्ये तुम्ही इन्क्लाइन कन्सिडर करता, तो ऑब्झर्वर जो आहे तो कसा इन्क्लाइन आहे. When observer will be inclined, in that case it will be ellipse, and that view will be obtained in the auxiliary case, auxiliary view. ओके, जो काही व्ह्यू तुम्हाला मिळेल त्या ठिकाणी तिकडे इलिप्स मिळेल, पण ऑक्झिलरी प्लेन मध्ये मिळणार आहे. पण आपण इथं तसं मेन्शन केलेलं नाही ऍक्च्युली की हे असं वगैरे, पण नॉर्मली आपण ज्यावेळेस विचार करतो प्रिन्सिपल प्लेनचा, त्यावेळेस HPVP मध्ये तुम्ही तो कन्सिडर करायचा आहे, आणि त्याप्रमाणे त्याचं सोल्युशन मिळवायचं. हॅलो सर, ते ट्वेन क्वेश्चन मध्ये पण प्रॉब्लेम. कुठलं? ते axis of which of the following solid is perpendicular to their basis? Axis of the Axis of which of the following solid is perpendicular to their basis? सिलेंडर मध्ये ना, सिलेंडर मध्ये आणि प्रिझम मध्ये. नाही सर, त्याचं ऑप्शन ऑब्लिक सॉलिड एक होतं, बी राईट सॉलिड, आणि थर्ड बोथ ए अँड बी, आणि फोर्थ राईट सॉलिड. राईट सॉलिड, राईट सॉलिड याचा अर्थ राईट सॉलिड म्हणजे परपेंडिक्युलरच असणार ना. येस, ऍक्सिस विल बी परपेंडिक्युलर. मग ऑब्जेक्ट ऑब्लिक असला म्हणजे इन्क्लाइंड असला तरी तो त्याच्या बेसला तो परपेंडिक्युलरच राहणार ना, मग ऑब्लिक सॉलिड पण येतेच की. असं आहे का? मला क्वेश्चन बघायला लागेल, मी बघतो जर क्वेश्चन, उद्या आपण डिस्कस करू ते पेपर. तिचं म्हणणं काय येते, थर्ड क्वाड्रंट मध्ये, थर्ड स्टेज मध्ये बघतो ना आपण, तेव्हा तिथं ऑब्लिक सॉलिड होतोय म्हणते ती, म्हणते बोथ राईट अँड ऑब्लिक. वी विल सी इन द टुमॉरो लेक्चर. ज्यावेळेस मी पेपर बघितला असो सगळा पूर्णपणे, सो विल सी इन द टुमॉरो लेक्चर, वी विल डिस्कस दी क्वेश्चन एज वेल एज आन्सर ऑल्सो. जसं आपण बाकीच्या टेस्ट ISA वर डिस्कस केलं तसंच आपण हे पण क्वेश्चन उद्या डिस्कस करू. ठीक आहे, मग यू टेक नेक्स्ट क्वेश्चन ऑफ ऑर्थोग्राफिक्स. येस. टेक डाउन, ड्रॉ ऑर्थोग्राफिक व्ह्यूज. Draw orthographic views of the given object, Now I will draw the object here.
Okay. Can you see this object? Yes, sir. Okay, you take its a screenshot. Okay, I first of all let me give dimensions. After dimension, you take screenshot and we have to solve this example. Okay, so here they have given the front view direction from the left. फ्रंट व्यू हा लेफ्ट न बघायचा आहे. X. This axis of this rib. Here width is 60 mm. Length is 70 mm. Height is 60 mm. The width of the rib is 10 mm. This is 25 mm. This is also 20 mm. Okay. So this rib is at the center. You should assume this as at the center. बरोबर सेंटरला या ठिकाणी ते रिब मार्क केलेला आहे. टोटल किती विड्थ 60 आहे. 60 च्या बरोबर सेंटर काढून ऍक्सिस मार्क केलेला आहे. त्याच्यामध्ये ही रिब दाखवलेली आहे. रिब इज अ सपोर्टिंग मेंबर. Okay, now take the screenshot of this. त्याचा स्क्रीनशॉट घ्या काढून. टेकन. येस सर. ओके, आता याचा तुम्ही फ्रंट व्ह्यू हा एक्स डिरेक्शन बघताय बरोबर. इमॅजिन करा काय काय तुम्हाला दिसणार आहे ते. एल शेप आणि नंतर हा इथला एक ट्रायंगल इथे येणार बरोबर आहे की नाही. येस. रिबची लाईन ओव्हरलॅप होणार. रिबची जी लाईन आहे ती इथं मॅच होणार बरोबर. ओके, एवढा फ्रंट व्ह्यू झाला. टॉप व्ह्यू मध्ये एक हा वरचा टॉप सरफेस रेक्टँग्युलर बरोबर. त्याच्यानंतर हा सरफेस दिसेल रेक्टँग्युलर आणि परत नंतर ही रिब दिसणार. करेक्ट. येस सर. देन साइड व्ह्यू. साइड व्ह्यू मध्ये बघा हा रेक्टँग्युलर सरफेस दिसेल, ही रिब पण दिसेल आणि आता ही रिब कशी दिसेल, सरळ दिसेल का इन्क्लाइन दिसेल तुम्हाला साइड व्ह्यू बघितल्यानंतर? स्ट्रेट दिसणार. करेक्ट. आणि नंतर हा रेक्टँगल सरफेस, हा मोठा बिग साइज रेक्टँगल सरफेस. म्हणजे बघा साइड व्ह्यू तुम्हाला 1, 2 आणि 3 हे 3 सरफेसेस तुम्हाला दिसतात. ओके, सो आय होप यू आर क्लिअर विथ दिस फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू अँड साइड व्ह्यू. आता ड्रॉ करत असताना सो हु विल टेल वेअर यू विल गेट फ्रंट व्ह्यू इन विच क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट. फ्रंट व्ह्यू कुठे येणार आहे? सेकंड क्वाड्रंट. कसं येणार?
फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येते सर. कारण तुम्ही लेफ्ट न बघताय ना, तुम्ही फ्रंट व्ह्यू हा लेफ्ट न बघताय, त्यामुळं फ्रंट व्ह्यू हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार, टॉप व्ह्यू हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार, फोर्थ क्वाड्रंट. आणि साइड व्ह्यू, सो दिस इज द राइट हँड साइड व्ह्यू, RHS सेकंड क्वाड्रंट. in the second quadrant. लक्षात आलं? ऑब्जेक्ट लगेच लक्षात ठेवायचं की त्याचं व्ह्यू कुठे येतात, लक्षात कन्फर्म झालं पाहिजे, कुठल्या क्वाड्रंट मध्ये कुठला व्ह्यू येणार आहे, फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू. जो पण हे तुम्हाला क्लिअर होत नाही तो पण तुम्ही ड्रॉ करायचं आहेच नाही. मग एकदा हे व्ह्यूचं लोकेशन फिक्स झाले, त्यानंतर पुढची स्टेप आहे फाइंड आउट मॅक्झिमम लेंथ. व्हॉट इज मॅक्झिमम लेंथ हिअर? ऑब्जेक्टची मॅक्झिमम लेंथ किती आहे? 70. I will write here 70. Then width 60. is equal to 60. Then height 60. also 60. मग लेंथ, विड्थ, हाईट मिळाली तुम्हाला, मग त्याप्रमाणे काय करायचे, बॉक्स करायचे, फ्रंट व्ह्यूचा बॉक्स, टॉप व्ह्यूचा बॉक्स आणि राईट हँड साइड व्ह्यूचा बॉक्स करायचा. मग एकदा बॉक्स झाला की मग त्याच्यामध्ये हे एक पोर्शन फिक्स करत जायचं. Can you do this? Yes. Please do this exercise today, and if not possible, I will solve it by tomorrow. जसं आपण आजचा फॉर एक्झाम्पल जसं सॉल्व्ह केलं, त्याच पद्धतीने आपण हे पण एक्झाम्पल उद्या सॉल्व्ह करू शकतो, काय अडचण नाही. पण प्लीज इन्व्हॉल्व, यू प्लीज प्रॅक्टिस. ओके, तर कालचे जे मला आन्सर्स बघायला मिळाले, आय एम रिअली हॅपी की बाय एव्हरीबडी हॅज सॉल्व्ड नाईसली अँड आन्सर इज करेक्ट. देयर इज नथिंग करेक्शन, no correction in that. Okay, so like this we will enjoy the practice of orthographics. So how we enjoyed the practice of solid, same way we will practice orthographics, more and more examples, so that your imagination power will develop strongly. Okay, हा डिस्टन्स कसं घ्यायचंय? कुठलं? हा बोला की. हा, नाव मिडलची जी रिब आहे त्याचं डिस्टन्सची काय गरज आहे तेव्हा? डायरेक्ट जोडले ना, वरती टॉपला जोडले आणि बॉटमला जोडले आणि सेंट्रल आहे बरोबर ती रिब. येस. आणि मी काय सांगितले, ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्टला इमॅजिन करणार, फ्रंट व्ह्यू ज्यावेळेस मी इमॅजिन करणार, त्यावेळेस रेज बरोबर परपेंडला असली पाहिजे, इन्क्लाइन नकोय. त्यामुळे जो काही दिसेल पोर्शन तो एल शेप दिसेल तुम्हाला, प्लस हा रिबची इन्क्लाइन लाईन दिसेल, तेवढं दिसते, बाकी काही दिसणार नाही तुम्हाला. ओके, आणि ही जी लाईन दिसते अशी, हे ती इथं ओव्हरलॅप होणार आहे, बरोबर. ही जी व्हर्टिकल लाईन रिबची आहे ती इथं ओव्हरलॅप होणार आहे, आणि ही जी लाईन आहे ती इथं ओव्हरलॅप होणार. हा पॉइंट तुमचा इकडे पुढे येणार ओव्हरलॅप, इथला पॉइंट इथं येणार. अलग सर्वांना लक्षात? येस सर. तर असे मशीन कंपोनेंट तुम्हाला 3D मध्ये असतात, त्या 3Dचं 2D करायचं असतं किंवा 2Dचं 3D मध्ये करायचं असतं. सो दो स्टुडंट्स आर बिलॉंग टू मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सो दे हॅव टू वर्क व्हेरी हार्ड in this understanding the orthographics. Okay, because without drawing they cannot survive in the industries. Okay, drawing यायलाच पाहिजे, काही त्याला ऑप्शन नाही, लक्षात ठेवायचं. स्किप करू शकत नाही टॉपिक, मग त्याच्यावरती रिग्रस प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. आणि ड्रॉइंग रीडिंग हे प्रॅक्टिसनं जमत असते, ड्रास्टिकली एकदम कुठलं लगे पटापट येणार नाही, लक्षात ठेवा. स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजत जाईल. ठीक आहे. I hope you have taken the screenshot of this 3D figure. Getla? Yes. Okay. ठीक आहे. For division A also I have covered up to this. So for you people also we will have this discussion up to this only. Okay, give the attendance. Why attendance is decreasing, I don't know. जास्त यायला लागलंय काय माहित नाही. रोल नंबर 1, रोल नंबर 1 आहेत का? प्रेझेंट सर. 2, प्रेझेंट सर.
3, Present, sir. 4, Present, sir. 5. Roll number 5, 6, Present, sir. 7, Present, sir. 8, Present. 9, Present, sir. 10, Present. 11, Present, sir. 12, Present, sir. 13, Present, sir. 14, Present, sir. 15, Present, sir. 16, 16, 17, roll number 17, 18, 18, 19, 20, 21, Present, sir. 22, Present, sir. 23, 23, Yes, sir. 24, 24, 25, Yes, sir. 26, Yes, sir. 27, Present, sir. 28, Present. 29, 29, 30, Present, sir. 31, 31, 32, Present, sir. 33, Present, sir. 34, Present, sir. 35, 35, 36, 36, Present, sir. 37, Present, sir. 38, Present, sir. 39, 39, 40, 41, Present, sir. 42, Present, sir. 43, 43, 44, 45, 46, Present, sir. 47, Present, sir. 48, Present, sir. 49, Present, sir. 50, Yes, sir. 51, Present, sir. 52, Present, sir. 53, 53, 54, 55, 56, 57, 58, Yes, sir. 59, 60, 61, Yes, sir. 62, 62, 63, 63, Present, sir. 64, Present, 65, present, sir. 66. Yes, sir. ओके मी ऍब्सेंट नंबर वन सेकंड रीड करतो 5, 16, 7, Present, sir. 16 present, 17, 18, 19, 19 present, sir. 20, 24, 29, 31, 35, 39, 40, 43, 44. Sir, 40%. Hello? हाँ नोटेड. Hello? हाँ 40 प्रेझेंट नोट केला. 50%. 43, 44, 45, 53, 54, 55, 56, 57, 59, 60, 62. These are absent students. B19 sir present mark केला होगा सर. हाँ मार्क केलं. ठीक आहे, हे हा एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. अदरवाइज आय एम गोइंग टू टेक बाय टुमॉरो, नो प्रॉब्लेम. You solve it and you can share on my WhatsApp by today only. Now I'll end the meeting.